अचलपूर नगर परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या विविध समस्या व मागण्यांसाठी भव्य जन आक्रोश मोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बुधवारी आयोजित करण्यात आले। या मोर्चाचे शुभारंभ जयस्तंभ चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून करण्यात आले। बाळासाहेब वानखळे माजी शिक्षण सभापती व किशोर मोहोळ रिपाई अध्यक्ष अचलपूर यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी घरकुल, पीआर कार्ड, करवाढ कमी करणे, महापुरुषांच्या पुतळ्यांना CCTV लावणे, चौकाचौकात शौचालय बांधणे व स्वच्छता राखणे, अधिकृत दलित वस्त्या घोषित करणे, व्यायामशाळा, जिम, वाचनालय आदी बांधणे, गोरगरीब दिव्यांगांना योजनांचा लाभ देणे अशा एकूण 11 मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी धीरज गोहाळ यांना यावेळी देण्यात आले। गेल्या अनेक वर्षापासून शासनाचा एक जी आर आहे, 2019चा शासनाचा जी आर आहे, तो माझ्याकडे या ठिकाणी आहे आणि 2019 नंतर 2011च्या अगोदरचे जे लोक ज्या ठिकाणी वास्तव्य करतात असा शासनाचा निर्णय आहे त्यांना घरकुल देण्यात यावं। जे शासकीय जागेवर राहत असेल त्यांना ती जागा नियमानुसार करावी, परंतु गेल्या 3 वर्षापासून नगर परिषदा कुठली सरकारने निवडणूक आली त्यामुळे नगर परिषदेला यावर कुठेही लक्ष दिलं नाही। तरी हा मोर्चा आपण घरकुलासाठी काढलेला आहे आणि गोरगरिबांचा हक्काचा घरकुल आहे। केंद्र शासनाची सुद्धा त्याला मंजुरात आहे। तरी गेल्या येणाऱ्या 1 महिन्याच्या अगोदर हे घरकुल नियमानुसार करावं। ज्या ज्या जागा ज्या ज्या ठिकाणी घरकुल जे लोक ज्या ज्या ठिकाणी रहिवासीला आहे ती जागा नियमानुसार करावी। अकोला, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी शासनाने जागा दिलेल्या आहे, फक्त आपला अमरावती जिल्हा राहिला आहे। त्यामुळं या ज्या आपल्या मागण्या आहे या नगर परिषदेशी आपण देतो आहे आणि यांच्या माध्यमातून कलेक्ट करता जातील। त्यानंतर आता नुकताच घर टॅक्स वाढवला गेला आहे। घर टॅक्स इतक्या जास्त प्रमाणात वाढवला तर त्याला कुठली मर्यादा नाही। ज्याचा घर टॅक्स 280 रुपये असेल, त्याचा घर टॅक्स 280 रुपये असेल, त्याचा घर टॅक्स 14,000 रुपये केला, म्हणजे कुठल्या नियमाला हा घर टॅक्स केला तो कसा भरेल? गेल्या 13 वर्षापासून घर टॅक्स वाढवला नाही, एकदमच हा घर टॅक्स अंगावर बसवलेला आहे। त्यामुळं या घर टॅक्सच्या संदर्भात सर्वांना घर टॅक्सचा समप्रमाणात बसावा, 10%, 15% घर टॅक्स वाढवावा। जन आक्रोश जो मोर्चाचं आपण आज जे आयोजन केलं यामध्ये आपली जी विविध प्रमुख मागण्या होती, जशी का आपण पीआर कार्डची मागणी केली, घरकुलची मागणी केली, याचा स्वरूप आपण आज जे भव्य जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून नगर परिषद कार्यालय अचलपूर इथं केलेलं होतं, याच्यावर आपला काय प्रतिक्रिया राहणार? आज जो आपण जन आक्रोश मोर्चा काढलेला होता त्यात मुख्य उद्देश होता घरकुलाचा। तर घरकुलाच्या संदर्भात साहेबांनी ती गोष्ट समजून घेतली आणि आपले इथले प्रस्ताव त्यांनी शासनाकडे पाठवले, परंतु त्यामध्ये जसं ST प्रकारचे घरकुल असतील, ओपन घरकुल असतील, त्यामध्ये कुठंतरी स्टे आहे, त्यामुळं काही दिवस तो प्रकरण थांबलं। परंतु आता त्याचा पाठपुरावा आम्ही करू आणि परत जे लोक या जन आक्रोश मोर्चामध्ये आले त्या ज्या विभागामधले म्हणजे अचलपूर ज्या ज्या भागामध्ये घरकुल आहे त्या ठिकाणचे त्यांची आम्ही लिस्ट तयार करणार आहे। सर्वांची नगर परिषद करू तेव्हा करू, परंतु आम्ही स्वतः त्यांची लिस्ट तयार करणार आहे आणि ती लिस्ट तयार केल्यानंतर परत साहेबांकडे दाखवणार आणि त्यामधनं किती घरकुल आपण मंजूर करू शकतो, कारण त्याचाही एक कोठा असतो। कारण दर वर्षाला प्रत्येक नगरपालिकाला ते कोठा देतात की बा एवढे घरकुलं तुम्हाला मंजूर आहे, तेवढे घरकुलं देऊ। त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त घरकुल मंजूर करण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर जी लोक इथे आले त्यांचं मात्र निश्चितच समाधानी, परंतु अचलपूर परतवाड्यामध्ये कुठलंही घरकुल विना घरकुलाचा कोणी राहणार नाही याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आणि त्या पद्धतीनं साहेबांना सुद्धा आम्हाला या प्रकरणामध्ये सपोर्ट केलेला आहे। बाळासाहेब, अचलपूरमध्ये पाण्याची भरपूर समस्या राहते, त्याच्याबद्दल काही पाण्याच्या समस्येबद्दल आज मी शिवसाहेबांची जरी बोललो नाही, पण जो संबंधित अधिकारी आहे वॉटर सप्लायचा चावळे साहेब, कुलदीप चावळे साहेब आहे, त्यांच्याशी मी या विषयावर बोललो की आता उन्हाळा लागतो आहे, लोकांना पाणी जास्त लागते आणि पाणी जास्त लागत असल्यामुळं जे उंचावर घरं असतात तिथे पाणी चढत नाही, त्या ठिकाणी पाणी चढत
चढण्याचंही कारण असं आहे की ज्यांना पाणी भेटत नाही, कमी पाणी आलं तर लोक मग मोटरही लावतात आणि मोटरी जर लावल्या तर मग वरच्यांना पाणी भेटत नाही. त्यासाठी त्याचं नियोजन तुम्ही आता याच महिन्यात करून ठेवा. अन्यथा मग आम्ही तुम्हाला ज्या काही मोर्चा म्हणा किंवा ज्या काही कारणामुळं जर समजा पाणी लोकांना भेटलं नाही तर त्याचं प्रत्युत्तर आम्ही आमच्या पद्धतीनं देऊ. ते म्हणून असं कधी होणार नाही, ते आम्ही या महिन्यात नियोजन करू असं ते माझ्याशी बोलले. बाळासाहेब, ग्रामीण मध्ये 1 रुपयामध्ये पाणी भेटतात, ते थंड पाणी पिण्याचं भेटतात, ते योजना अचलपूर किंवा परतवाडामध्ये आपण करू शकत नाही. ग्रामीणचा जो विषय आहे, मी सरपंच राहिलेलो गावात, तो सरपंचाचा विषय असतो आणि आरो जे पाणी असते आरो ते आरोमध्ये तो योजना आपल्याला घ्यावं लागते. त्या योजनेमधून स्पेशल त्याची मोटर वगैरे या साऱ्या गोष्टी असतात. परंतु आपलं जे पाणी आहे, आपलं जे फिल्टर योजना आहे, कारण आपलं पाणीच फिल्टर होऊन येते. देवगावला आपलं फिल्टरेशन आहे प्लॅन्ट. आम्ही जेव्हा नगरपालिकेला असताना आम्ही स्वतः तिथे गेलो, ते फिल्टर पाहिलं. परंतु या लोकांचा विषय असा आहे की यांच्याकडे यंत्रणा नाही. एका ठिकाणी लिकेज झाला की त्या लिकेजामधून माती आतमध्ये जाते, ती माती त्या नळामध्ये जाते, ती पाणी खराब होते. ते पाणी दूषित झालं की मग इकडे आरोग्यावर परिणाम होतो. आरोग्यावर परिणाम झाला की लोक आजारी पडतात. परंतु त्याचं त्याच वेळेस नियोजन व्हायला पाहिजे. त्यामुळं साहेबांना आम्ही तातडीनं सांगितलं की याकडे तुम्ही मजूर वाढवा, तुमचं रोजगार जे काही लोक असतील ते जास्त वाढवा आणि जास्तीत जास्त ज्या ठिकाणी लिकेज आहे ते तातडीनं दुरुस्त करा. कालचाच विषय मुगलाईचा विषय होता की तितकं गढूळ पाणी गेलं पण तो पण मार्गी लागला. पुढची भूमिका काय राहील? आता पुढची भूमिका अशी आहे की आम्ही हे जो मोर्चा काढलेला आहे हा कुठल्याही राजकारणासाठी म्हणा किंवा निवडणुकीसाठी काढलेला नाही. महत्त्वाची गोष्ट हा मोर्चा अशासाठी काढलेला आहे की खरं ज्या लोकांच्या मागण्या आहे आणि त्या योग्य मागण्या आहे. आता जर तुम्ही आता इथे बाकी लेडीज उभे आहे, तुम्ही यांच्या घरी गेले की नाही गेले मला माहिती नाही, पण त्यांचं घर परकोटला लागून आहे. तुम्ही जर जाऊन तिथं पाहा तर तुम्हाला खरं वाटते का यांची जी मागणी आहे अतिशय रास्त आहे. आणि त्यांनी साहेबांनी ते कबूलसुद्धा केलं की यांच्या घरकुलं या एक काढतो. जर समजा हे निकालात काढले नाहीत परत आम्ही याव, आमचा मोर्चा आहे, जनआक्रोश मोर्चा आहे. आता कमी लोक आले, पुढेच्या डबल येईल, त्याच्यापेक्षा जास्त येईल. आणि याचे पाठपुरावे आम्ही इथं तर करू, पण कलेक्टर आणि मंत्रालयात जायचं काम पडलं तर आम्ही मंत्रालयात सुद्धा जाऊ.